Hello everybody. In this video we are going to learn about the second step of the protein synthesis, that is the translation. In our last video we have already learned about the steps that are present in the protein synthesis process, that is the transcription and translation, and what is the importance of proteins in our body. And now let us see what is meant by the translation, and for that purpose just revise or just remind the process of the transcription. म्हणजे आता आपण ट्रान्सलेशन ही प्रोसेस या व्हिडिओ मध्ये पाहणार आहे, तर त्याच्यापूर्वी आपण ट्रान्सक्रिप्शन मध्ये काय पाहिलं ते जस्ट आपण रिमाइंड करूया. तर त्याच्यामध्ये आपण ट्रान्सक्रिप्शन मध्ये काय पाहिलं होतं, फ्रॉम द DNA द mRNA इज प्रोड्युस्ड अँड धिस प्रोसेस इज कॅरीड आउट इन अवर न्यूक्लियस. म्हणजे आपल्या सेलमध्ये असणारा जो न्यूक्लियस आहे त्याच्यामध्ये ही प्रोसेस घडून येते ट्रान्सक्रिप्शन. त्याच्यामध्ये DNA पासून काय तयार होतो, mRNA तयार होतो. आता प्रत्यक्ष ट्रान्सलेशन मध्ये काय घडतं ते आपण बघूया. त्याच्यासाठी या दोन्ही फिगर तुम्ही कन्सिडर करणार आहात. तर त्याच्यामध्ये बघा, द न्यूक्लियस or the mRNA which is present in the nucleus after that comes out of the nucleus or comes in the cytoplasm, and here the process of the translation takes place. आता म्हणजे ज्यावेळेस हा mRNA जो न्यूक्लियस मध्ये फॉर्म झालेला आहे तो न्यूक्लियसच्या बाहेर येतो, तो कुठे येतो, आता सायटोप्लाझम मध्ये येतो, आणि इथं ऍक्च्युली ट्रान्सलेशन प्रोसेसची सुरुवात झालेली दिसून येते. इथे या फिगर मध्ये दाखवले बघा, हा जो mRNA आहे हा इथे या पद्धतीने न्यूक्लियस मधून बाहेर आलेला आहे, तो सायटोप्लाझम मध्ये आलेला आहे. आता हा बाहेर येत असताना काय होतं प्रत्यक्ष, इथे बघा स्टेप्स इन द ट्रान्सलेशन प्रोसेस. फॉर दॅट पर्पज रेफर दिस डायग्राम. So the first step is mRNA formed in the nucleus comes into the cytoplasm. Then the second step, it brings the coded message from the DNA. When the mRNA comes out of the nucleus, comes into cytoplasm, it brings with itself the coded message or the message in the form of the code. Now this message contains the code for the amino acid. For which purpose this message is present? This message is for the amino acids which are already present in our body. 20 types of the amino acids are present in the body, and this message is for the amino acids that are present in our body. The code for each amino acid consists of the set of the three nucleotides, and this is called as a triplet codon. तर या पद्धतीने ट्रान्सलेशन मध्ये इथे काही ह्या स्टेप्स सांगितलेल्या आहेत. काय काय सांगितलं बघा, हा जो mRNA आहे हा जेव्हा न्यूक्लियस मधून सायटोप्लाझम मध्ये येतो त्यावेळेस तो येत असताना स्वतःबरोबर एक मेसेज कॅरी करतो. हा मेसेज कशाच्या स्वरूपात असतो, तर कोडच्या स्वरूपात आहे. आता हा मेसेज कोणासाठी कॅरी केलेला आहे, तर मेसेज कॅरी केलेला आहे अमिनो ऍसिड साठी. आता हे अमिनो ऍसिडचं फंक्शन काय आहे आपल्या बॉडीमध्ये, जेव्हा हे अनेक अमिनो ऍसिड्स एकत्र येतात त्यावेळेस कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये प्रोटीन्स तयार होतात. पुढे आपण हे स्टेप बघणार आहे. तर या पद्धतीनं हे जे अमिनो ऍसिड्स एकत्र येतात त्यांच्यापासून मग कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये काय तयार होतात, प्रोटीन्स तयार होतात. म्हणजे मुळात हा जो मेसेज आहे हा कोणासाठी आहे, तर अमिनो ऍसिड साठी आहे. आता त्या मेसेज मध्ये काय त्याचं वैशिष्ट्य आहे बघा, द कोड फॉर इच अमिनो ऍसिड कन्सिस्ट ऑफ द सेट ऑफ द 3 न्यूक्लियोटाइड्स अँड दिस इज कॉल्ड एज अ ट्रिपलेट कोडॉन. म्हणजे या पद्धतीने इथे या इमेज मध्ये दाखवलेले बघा, हा जो मेसेज आहे हा कोडॉनच्या कोड मध्ये जो मेसेज आहे तो तीन न्यूक्लियोटाइड्सच्या सेटच्या फॉर्म मध्ये आहे, आणि यालाच काय म्हणलं जातं, दॅट इज कॉल्ड एज ए ट्रिपलेट कोडॉन. बघा त्याच्यानंतर इथे ही आपल्याला एक GIF इमेज दाखवलेली आहे ट्रान्सलेशन प्रोसेसची. हा इथे खाली दाखवलेला हा mRNA आहे. याच्यावर या पद्धतीनं न्यूक्लियोटाइड जे आहेत नायट्रोजन बेसेस त्यांचा सिक्वेन्स आहे, तो हा मेसेज आहे त्याच्याकडे. आता त्याला कॉम्प्लिमेंटरी असा मेसेज कोणाकडे येतो, तर हा tRNA कडे येतो. म्हणजे ऍक्च्युली जो मेसेज mRNA न कॅरी केलेला आहे त्याला कॉम्प्लिमेंटरी, त्याला पूरक असा मेसेज आता कोणावर तयार होतो, तर हा tRNA ट्रान्सफर RNA जो आहे त्याच्यावर आता या पद्धतीनं काय तयार होतो, कॉम्प्लिमेंटरी मेसेज तयार झालेला दिसून येतो. बघा इथे पुढे आपल्याला दाखवलेला आहे. तर या पद्धतीने इथे बघा डायग्राम मध्ये हा mRNA आहे, याच्यावर ऑलरेडी हा न्यूक्लियोटाइड्स कोड लँग्वेज मध्ये हा मेसेज आहे. त्याच्यानंतर हा tRNA ट्रान्सफर RNA आहे, त्याच्यावर या पद्धतीने ट्रिपलेट कोडॉन्स आहेत. म्हणजे या पद्धतीने काय आहे, तर 3 न्यूक्लियोटाइड्सचा हा जो सेट आहे म्हणजे mRNA वर असणारा हा न्यूक्लियोटाइड्सचा जो सेट आहे त्याला कॉम्प्लिमेंटरी असा मेसेज आता कोणावर तयार होतो, तर tRNA वर तयार होतो, आणि त्यालाच काय म्हणलं जातं, अँटीकोडॉन असं म्हणतात. आता बघा इथे आपल्याला इथे काही आणखीन स्टेप सांगितलेले आहेत. ॲज पर मेसेज ऑन द mRNA अमिनो ऍसिड्स आर
सप्लायड बाय द tRNA. म्हणजे याचा जसा mRNA वर मेसेज आहे त्या स्वरूपामध्ये अमिनो ऍसिड्स सप्लाय करण्याचं काम कोण करतं, तर या tRNA कडून केलं जातं. मग for this purpose tRNA has an anticodon having complementary sequence to the codon on mRNA. म्हणजे हा mRNA वर असणारा जो कोडॉन आहे त्याला कॉम्प्लिमेंटरी म्हणजे त्याला पूरक असा एक कोड जो आहे तो tRNA वर आहे आणि याच कोडला काय म्हटलं जातं, अँटीकोडॉन असं म्हटलं जातं. आणि या अँटीकोडॉनच्या आधारे या पद्धतीनं एक हा जो सिक्वेन्स आहे mRNA वरचा त्याच्याशी रिलेटेड एक अँटीकोडॉन तयार झाला की या पद्धतीनं अमिनो ऍसिड्सची काय होते, चेन किंवा सिक्वेन्स तयार झालेला दिसून येतो आणि दोन अमिनो ऍसिड्स मध्ये या पद्धतीनं पेप्टाइडचा बॉन्ड तयार होतो आणि या पद्धतीनं अमिनो ऍसिडची एक सिक्वेन्स तयार झाली की मग त्यापासून काय तयार होतो, प्रोटीन्स तयार झालेले दिसून येतात. अँड दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज ए ट्रान्सलेशन. आणि मग या पद्धतीनं आता काय झालेलं आहे, ट्रान्सलेशन झालेलं आहे. म्हणजे इथं भाषांतरण झालेले. बघा, एखादा आपण तुम्ही तुमच्या इंग्रजीच्या वर्कशीट सोडवत असताना तुम्ही एखादा इंग्रजी पॅरेग्राफ जो आहे त्याचं ट्रान्सलेशन करता मराठीमध्ये, म्हणजे कन्सेप्ट तोच आहे, फक्त भाषा बदलती. तसंच इथे झालेले. mRNA वरचा जो मेसेज आहे तोच पुढे कॅरी करण्याचं काम कोण करतंय, RNA करतोय. पण त्याच्यावरचं लँग्वेज जी आहे किंवा त्याच्यावरचा जो मेसेज असणारा त्याचा जो फॉर्म आहे तो आता चेंज झालेला आहे, म्हणजे भाषांतरण झालेलं आहे. आणि म्हणून या प्रोसेसला काय म्हटलं जातं, दॅट इज कॉल्ड ॲज ए ट्रान्सलेशन. अँड ड्युरिंग these two steps, it means that with the help of the transcription process and translation process, in this way the proteins are created or formed in our body. म्हणजे या पद्धतीने ह्या दोन स्टेप्सद्वारे ट्रान्सक्रिप्शन असेल किंवा ही ट्रान्सलेशन प्रोसेस आहे, या दोन स्टेप मधून आता आपल्या शरीरामध्ये काय तयार होतात, प्रोटीन्स तयार होतात. म्हणजे थोडक्यात प्रोटीन सिंथेसिस ही जी प्रोसेस आहे त्याच्या पहिल्या स्टेप मध्ये फ्रॉम द DNA mRNA is produced and that is called as a transcription. And in the second step, that is the translation, from the mRNA proteins are produced with the help of the tRNA and this is called as a translation, or this total process is called as a protein synthesis. म्हणजे ट्रान्सक्रिप्शन या प्रोसेस मध्ये काय झालं, DNA पासून mRNA तयार झालं आणि ट्रान्सलेशन या प्रोसेसमध्ये mRNA पासून काय तयार झाले, प्रोटीन्स तयार झाले. आणि या पद्धतीनं ही जी प्रोसेस आहे याला एकूणच काय म्हटलं जातं, प्रोटीन सिंथेसिस असं म्हटलं जातं. तर इथे बघा दाखवलेलं आहे, हे जे अमिनो ऍसिड्स आहेत याची ही सिक्वेन्स तयार होते आणि दोन अमिनो ऍसिड्स कशापासून जोडले जातात, एकमेकांना पेप्टाइड बॉन्ड्सनं जोडले जातात. आणि या पद्धतीनं ही जी प्रोसेस तयार म्हणजे हा जो सिक्वेन्स तयार होतो याच्यापासून प्रोटीन्स तयार होतात आणि प्रोटीन्स आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे फंक्शन्स करण्यासाठी आवश्यक असतात. तर या पद्धतीने हे झाले दोन स्टेप्स, ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन. Now let us see the another concept, that is the translocation. आता ट्रान्सलोकेशन म्हणजे स्थानांतरण. आता पहिलं झालं प्रतिलेखन म्हणजे ट्रान्सक्रिप्शन, त्याच्यानंतर झालं ट्रान्सलेशन भाषांतरण आणि आता पुढे आपण कन्सेप्ट बघणार आहे तो काय आहे, ट्रान्सलोकेशन. म्हणजेच त्याला काय म्हटलं जातं, स्थानांतरण असं म्हटलं जातं. आता त्याच्यासाठी सुद्धा पुन्हा आपण हीच फिगर कन्सिडर करणार आहे. जो mRNA तयार झालेला आहे न्यूक्लियस मधून तो सायटोप्लाझम मध्ये आला, त्याच्यावर असणारा जो कोड लँग्वेज आहे त्याला कॉम्प्लिमेंटरी असा कोड तयार झाला कुठे, tRNA वर, आणि त्यालाच काय म्हटलं जातं, अँटीकोडॉन असं म्हटलं जातं. ह्या जो अँटीकोडॉन आहे त्याच्या आधारे या पद्धतीनं अमिनो ऍसिडचा सिक्वेन्स तयार होतो आणि अमिनो ऍसिडचा सिक्वेन्स तयार झाला की त्याच्यापासून काय तयार होतात, प्रोटीन्स तयार होतात. आता ऍक्च्युअली ट्रान्सलोकेशन प्रोसेस काय आहे ते बघूया आपण. द अमिनो ऍसिड्स विच आर ब्रॉट in by the tRNA are bonded by the peptide bonds with the help of the rRNA. आता इथे आणखीन एक प्रकारचा rRNAचं फंक्शन सांगितलेलं आहे, दॅट इज द रायबोसोमल RNA. आता जे अमिनो ऍसिड्स तयार झालेले आहेत किंवा अमिनो ऍसिड्स जो tRNA कॅरी करतोय ते एकमेकांना कशा कुठल्या बॉन्डने बाइंड झालेले दिसून येतात, तर पेप्टाइड बॉन्डने ते एकमेकांशी बाइंड असतात. आणि ही जी सगळी प्रोसेस घडून येते याच्यामध्ये RNAचा एक टाइप युजफुल असतो, तो म्हणजे कोणता, rRNA. Then the another concept is that, and during this process the ribosome keeps on moving from one end of the mRNA to other by the distance of one triplet codon. आता हा जो रायबोझोम आहे इथे हे फिगर मध्ये हा जो ब्ल्यू कलरचा मागे पोर्शन दाखवलेला आहे ते डायग्रामला नेम दाखवलेले बघा, रायबोझोम हा आपल्या सेल्स मध्ये असणारा हा एक सेल ऑर्गॅनिल आहे. आणि ह्या सगळ्या प्रोसेस मध्ये काय होतो, हा जो रायबोझोम आहे हा ट्रिपलेट कोडॉनच्या अंतरानं
mRNAच्या एका एंड पासून दुसऱ्या एंड पर्यंत त्याची ही मुवमेंट होत राहते. अँड दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ ट्रान्सलोकेशन. आणि यालाच काय म्हणलं जातं, स्थानांतरण असं म्हणलं जातं. म्हणजे स्थानांतर होते. कोणाचं स्थानांतर होतोय, रायबोझोम. आता रायबोझोम हा काय आहे, सेल ऑर्गॅनिल आहे आपल्या सेलमध्ये असणारा. आता ज्यावेळेस ही सगळी प्रोसेस घडून येते त्यावेळेस हे रायबोझोम इथे प्रेझेंट असतो, याच प्रेझेन्सीमध्ये ही सगळी प्रोसेस घडते. आणि मग या पद्धतीनं हा जो रायबोझोम आहे हा काय करतो, तर हे जे ट्रिपलेट कोडॉन्स आहेत याच्या डिस्टन्सनं mRNAच्या एका एंड पासून दुसऱ्या एंड पर्यंत या पद्धतीनं तो स्वतःची मुवमेंट करत राहतो. आणि या प्रोसेसला काय म्हणलं जातं, ट्रान्सलोकेशन असं म्हणतात. म्हणजे पहिली स्टेप झाली ट्रान्सक्रिप्शन, त्याच्यामध्ये DNA वरचा जो मेसेज आहे असा कोणाकडे कॅरी केलेला आहे, mRNA कडे. म्हणजे काय झालेलं आहे, प्रतिलेखन. जसा आहे तसा मेसेज mRNA कडे आलेला आहे. त्याच्यानंतर दुसरी स्टेप काय झाली, ट्रान्सलेशन, भाषांतरण झालेले. mRNA वरचा मेसेज कोणाकडे गेलेला आहे किंवा त्याला कॉम्प्लिमेंटरी असा मेसेज कोणावर टाईप झालेला आहे, tRNA वर झाला. म्हणजे काय झालं, भाषांतरण झालेलं आहे. त्याच्यानंतर आता तिसरी स्टेप काय झालेली आहे, ट्रान्सलोकेशन, स्थानांतर. कोणाचं स्थानांतरण झालेलं आहे, तर रायबोझोमचं. तर या पद्धतीनं रायबोझोम जो आहे हा सेल ऑर्गॅनिल तो mRNAच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत त्याची मुवमेंट होत राहते. आणि यालाच काय म्हणलं जातं, दॅट इज कॉल्ड ॲज ए ट्रान्सलोकेशन. बघा, ड्युरिंग दिस प्रोसेस द रायबोझोम कीप्स ऑन मुव्हिंग फ्रॉम वन एंड ऑफ द mRNA टू द अदर एंड बाय द डिस्टन्स ऑफ वन ट्रिपलेट कोडॉन अँड दॅट इज कॉल्ड ॲज ए translocation. And in this way the transcription, translation and translocation process takes place in our body. Now the another concept is that is the mutation. For that purpose let us consider this image. This first image consists of the original sequence of the nucleotides that are present in our body, and the second diagram indicates the changes that takes place or the sudden changes that takes place in the some part of the nucleotides. म्हणजे इथं पहिल्या डायग्राम मध्ये इथं काय दाखवलेले बघा, इकडच्या दुसऱ्या डायग्राम मध्ये पण बघा हे ओरिजिनल सिक्वेन्स दाखवलेला आहे न्यूक्लियोटाइडचा. आता काही वेळेस काय होतं, तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कॅन प्रोड्यूस द न्यू इंडिव्हिज्युअल्स लाईक देमसेल्व्स due to the genes only, and some of these genes are transmitted to the next generation without any change. म्हणजे ज्यावेळेस ऍक्च्युली नेक्स्ट म्हणजे हेरिडिटी ही प्रोसेस घडून येते त्यावेळेस काय होतं, तर जे पेरेंट्स आहेत त्यांच्याकडून जे जीन्स आहेत ते नेक्स्ट जनरेशन कडे ट्रान्समिट होतात विदाउट एनी चेंज. म्हणजे काही जे जीन्स आहेत ते नेक्स्ट जनरेशन कडे ट्रान्समिट होताना त्याच्यामध्ये कोणताही बदल होत नाही. ड्यू टू दिस सम ऑफ द कॅरेक्टर्स ऑफ द पॅरेंट्स आर ट्रान्समिटेड टू देअर ऑफस्प्रिंग्स. आणि म्हणूनच काय होतं, तर काही जे कॅरेक्टर्स आहेत जे जीन्स आहेत तसे पुढे ट्रान्समिट झालेले आहेत त्यांच्यामुळं पॅरेंट्स कडून काही कॅरेक्टर्स जे आहेत ते आहेत तसे नेक्स्ट जनरेशन कडे कॅरी केले जातात. बट हाऊएव्हर द सडन चेंजेस ऑकर्स इन दोज जीन्स and sometimes any nucleotide of the gene changes its position that causes the minor change and this is called as a mutation. म्हणजे जर या पद्धतीनं हा जो जीन ट्रान्सफर होण्याची ही जी प्रोसेस आहे याच्यामध्ये काय होतं काही वेळेस, तर हा जो न्यूक्लियोटाइडचा हा जो सिक्वेन्स आहे इथे दाखवले बघा GAT हा न्यूक्लियोटाइडचा एक सिक्वेन्स दाखवलेला आहे कोडॉनचा, ट्रिपलेट कोडॉनचा. तर याच्यामध्ये काही वेळेस काय होतं, सडन चेंज झालेला दिसून येतो. न्यूक्लियोटाइडची पोझिशन सडन चेंज झालेली आहे आणि हा जर चेंज या पद्धतीनं मायनर चेंज जेव्हा तयार असतो किंवा हा जो चेंज मायनर फॉर्म मध्ये असतो तर त्यावेळेस त्या प्रोसेसला काय म्हणलं जातं, दॅट इज कॉल्ड ॲज ए म्युटेशन. सो दिस इज अबाउट द म्युटेशन. इथे पण ही इमेज दाखवलेली आहे बघा, इथे बघा जी आहे आणि जीच्या इथे पहिल्यांदा काय होतं, टी होतं, थायमिन होतं बघा या ओरिजिनल फिगर मध्ये जी आणि टी यांची पेअर आहे. पण काही सडन चेंज झालेला आहे आणि टी ला आता इथे रिप्लेस काय आलेला आहे, सी आलेला आहे. म्हणजे या पद्धतीने हे जे सडन चेंजेस होतात मायनर फॉर्म मध्ये असणारे हे जे चेंज आहेत यालाच काय म्हणलं जातं, दॅट इज कॉल्ड ॲज ए म्युटेशन. बघा डेफिनेशन काय सांगितली, समटाइम्स एनी न्यूक्लियोटाइड ऑफ अ जीन चेंजेस इट्स पोझिशन दॅट मे कॉज द मायनर चेंज अँड दॅट इज कॉल्ड ॲज ए म्युटेशन. म्हणजे या पद्धतीने मायनर फॉर्म मध्ये हे जर चेंज होत असतील तर त्या प्रोसेसला काय म्हणलं जातं, म्युटेशन असं म्हणतात. आणि मायनर फॉर्म मध्ये हे चेंज आहेत त्यामुळं त्याचा फार मोठा परिणाम नेक्स्ट जनरेशन वर झालेला दिसून येत नाही. बट in some cases
लेट अस सी द इफेक्ट्स ऑफ द म्युटेशन. पण काही वेळेस काय होतं, हे जे चेंजेस आहेत ते मेजर फॉर्म मध्ये तयार झालेले दिसून येतात. म्हणजे हे जे जेनेटिक चेंजेस आहेत ते जर मायनर फॉर्म मध्ये असतील तर त्याचा नेक्स्ट जनरेशनवर काही परिणाम होत नाही. पण हे जर चेंजेस मेजर फॉर्म मध्ये झाले, म्हणजे मोठ्या प्रमाणात हे जर जेनेटिक चेंजेस झाले तर मात्र त्याचे बॅड इफेक्ट झालेले दिसून येतात. आणि त्याचं एक उदाहरण म्हणजे सिकल सेल ॲनिमिया. आपण 9th स्टँडर्ड मध्ये याच्या संदर्भात अभ्यास केलेला आहे. सिकल सेल ॲनिमिया जो आहे बघा, इथे नॉर्मल सेल दाखवलेला आहे बघा. नॉर्मल बॉडीमध्ये असणारा हा सेल दाखवलेला आहे. त्या सेलमध्ये असणारं हिमोग्लोबिनचं जे अमाऊंट आहे हे नॉर्मल आहे. परंतु जर सडन चेंज झाला, जेनेटिक चेंजेस जर मोठ्या प्रमाणात झाले, बघा इथे ब्लॉकेजेस दाखवलेले आहेत बघा. म्हणजे चेंज जो झालेला आहे तो ब्लॉकेज हा चेंज झालेला आहे आणि त्यामुळं त्या सेलचा, नॉर्मल सेलचा जो शेप आहे तो बदललेला आहे. आता हा बदललेला शेप कुठे दिसणार आहे, नेक्स्ट जनरेशन मध्ये दिसणार आहे. आणि या पद्धतीनं सेलचा शेप जो आहे तो बदललेला आहे आणि याला काय म्हणलं जातं, सिकल सेल असं म्हणलं जातं. आणि याच्यामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कसं असतं, ॲबनॉर्मल हिमोग्लोबिन असलेलं दिसून येतं. आणि या पद्धतीनं जर जास्त मेजर अमाऊंट मध्ये जर इथे हे जेनेटिक चेंजेस झाले तर या पद्धतीनं काही डिसीजेस नेक्स्ट जनरेशन मध्ये काही सिम्पटम्स दिसून येतात. आणि त्याचं इथे एक एक्झाम्पल सांगितलेलं आहे सिकल सेल. म्हणजे इथे नॉर्मल सेल दाखवलेला आहे, त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन नॉर्मल अमाऊंट मध्ये असतं, परंतु सिकल सेल मध्ये शेप सुद्धा सेलचा चेंज झालेला आहे आणि त्याच पद्धतीनं हिमोग्लोबिन सुद्धा इथे काय दिसून येतं, ॲबनॉर्मल फॉर्म मध्ये असलेला दिसून येतो. सो दिस इज अबाउट द इफेक्ट ऑफ द म्युटेशन. So in this video we have learned about the process of the translation, translocation and the process of the mutation. So thank you for watching the video.